काही प्रश्न उत्तरांच्या पलीकडे असतात आणि काही कष्ट वयाच्या पलीकडे, कारण त्या गोष्टी फक्त मनालाच कळतात. शरीर म्हातारं होतं आणि थकतं, पण आपलं मन मात्र थकत नाही, कारण आयुष्यात केलेले कष्ट अनुभव आपल्याला वयापेक्षा जास्त सामर्थ्यवान बनवतात. धारदार शब्दाने मनात झालेली जखम ही कोणत्या मलम किंवा पट्टीने कमी होत नाही, तर त्याला आपल्या माणसाची साथ आणि आधाराची गरज असते. अशीही काही नाती असतात, मैत्रीच्या पलीकडची, प्रेमाच्या अलीकडची. विश्वास असतो त्यात, काळजीही असते, भांडण असते त्यात, रुसवाही असतो, थोडी थट्टा मस्करी आणि गळ्यात गळा घालून रडणेही असते. चुकीच्या समजातून तोडू नका अशी नाती सगळ्यांच्याच नशिबी नसतात. या अमूल्य रेशीम गाठी. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे. माणसाचा छोटासा खोटेपणा मोठ्या मोठ्या विश्वासाला तडा देतो. आपल्याला जे मनापासून आवडतं ते हृदयापासून जपायचं. माणसाच्या मनात वाईट भावना नसतील तर तो कोणालाही मदत करू शकतो. सत्याचा साक्षात्कार आणि जीवनाचा सत्यानाश करण्याचे सामर्थ्य एका संगतीत असते. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात, म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. कळत नकळत कधी जुळतात नाती. सुहास यांचा असा जशी पावसातील माती. ऋणानुबंध म्हणावे की रेशीम गाठी. कुणी नाही कुणाचे तरीही जगतो एकमेकांसाठी. आठवणी चांदण्यांसारख्या असतात, कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही. माणूस देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असल्याचा देखावा करतो. तो दोन्ही ठिकाणी केवळ नाटकच करतो. देवापुढे त्याला शिक्षेची भीती असते, तर भिकाऱ्यापुढे आपली प्रतिष्ठा गमावण्याची भीती. जेव्हा बुद्धी कमी असते तेव्हा वायफळ बोलून जीभ लांब करायची नसते. इज्जत वाढली की चारित्र्य सांभाळणं महत्त्वाचं असतं, कारण विरोधक तुमच्या यशाला नाही तर तुमच्या चारित्र्याला सुरुंग लावण्यासाठी टपलेले असतात. यशाच्या शिखरावर चारित्र्याची तलवार तेजस्वी हवी. भावकीत अशी काही माणसं असतात ज्यांना माणसं जोडण्यापेक्षा माणसं तोडण्यातच आनंद मिळतो. प्रत्येक भावकीत एकतरी असा नासका असतोच. जीवनाच्या प्रवासात मृत्यू या नावाचं शेवटचं स्टेशन लागतं. ते स्टेशन येईपर्यंत जीवन जगण्याच्या प्रवासाचा आनंद घेता यावा. कुठल्याही नात्यात फूट पडली की ती भरून काढणं फार कठीण असतं. कधीकधी तर आयुष्य निघून जातं, पण नात्यात पूर्वीसारखा गोडवा राहत नाही. दुःखातही उमलत राहणं म्हणजे जगणं. दुःख हा जीवनाचा काटा आहे, पण त्या काट्यावर फुलणं हीच जगण्याची खरी कला आहे. दुःख टाळता येत नाही, पण त्यात हरवून जाणं ही आपल्या मनाची निवड असते. वेदना मनाला खुपसून जातात, पण त्याच वेदनातून आत्मबलाची पहिली कळी उमलते. सहनशीलता ही आपल्या शक्तीची सर्वोच्च पातळी आहे आणि बदला घेण्याची इच्छा ही कमकुवतपणाची पहिली खूण आहे. प्रवासात शेवटचे स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची. आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू, आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या, नाहीतर त्यांचे महत्त्व शून्य.